सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। गेल्या 2 दिवसांपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एकाही इच्छुक उमेदवारानं सातारा जिल्ह्यामध्ये उमेदवारीसाठी अर्ज भरलेला नाही। जिल्ह्यातील 9 नगरपालिकांमध्ये 233 जागांसाठी निवडणूक लढवली जाईल। मात्र 2 दिवसापासून एकही अर्ज भरण्यात आला नाही। जिल्ह्यात युतीमध्ये मिठाचा खडा पडला तर महाविकास आघाडीचे एकमेकांसोबत जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसरीकडे आघाडीमध्ये बिघाडी आहे। अनेकांचं मनोमिलन तुटलंय। साताऱ्यात दोन्ही राज्ये एकत्र निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे। अद्याप कोणत्याही पक्षानं किंवा आघाडीनं उमेदवारी निश्चित केली नसल्यानं गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेले इच्छुक उमेदवार त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। सर्वत्र नगरपालिकेचे वारं वाहू लागले आहे। गेल्या 2 दिवसापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एकही इच्छुक उमेदवाराने सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिका उमेदवारीसाठीचा फॉर्म भरून खाते खोलण्यात आलं नाही। एकही फॉर्म भरण्यात आला नाहीये। या 9 नगरपालिकेसाठी 233 उमेदवारांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळतंय। सातारा जिल्ह्यात युतीचं फाटलं असल्याचे चित्र देखील दिसतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीचं एकमेकांसोबत जुळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जर बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणारे आता राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवत असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या 50 जागेसाठी 500 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दोन्ही राज्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या। मात्र अद्याप देखील उमेदवारी ही दोन्ही राज्यांकडून जाहीर करण्यात आली नाही। त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे जे मेहरबान आहेत, नवीन उमेदवार आहेत, त्यांची आता कोंडीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर उमेदवारांना, या इच्छुक उमेदवारांना लवकर उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करणार का? त्याचबरोबर उमेदवारी कधी जाहीर होणार, असे अनेक प्रश्न नागरिकांसह उमेदवारांच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।